मित्रांनो तिथे पाहू शकता आपला लाडका सर्वांचा मथुर, गर्दी आहे पब्लिकची आणि इथे राहुल दादाला सर्व पब्लिकने वेढलेले आहे। राहुल दादा तर बिझी आहे पण आपला मोकला सॉस घेतले शुभम दादानी। आता शुभम दादांकडनं जाणून घेऊया की पुसेगावचा एवढा मानाचा मोठा मैदान, वडकी मैदानाचा प्रथम क्रमांक केला आणि फायनलच्या गुलालासाठी पोहोचला आपला मथुर। काय बोलतो दादा? आज तर खूपच आनंद आहे, कारण की ज्या मैदानाची आपण वर्षभर वाट बघतो त्या मैदानामध्ये आज बैल गुलालात राहिला। मथुरने आमची जी इच्छा होती पुसेगाव मैदानात गुलाल करावा, ती इच्छा मथुरने पूर्ण केली। आता मथुरकडून आमची कोणतीच अशी अपेक्षा नाही, जरी मथुर पळाला नाही पळाला तरी आम्ही घरी बसून आता त्याला जे पण करायचं त्याचं सांभाळ ते करू। नक्कीच दादा। आणि आताची गाडी कशी धावली बघितली का? आताची गाडी एकदम म्हणजे सुंदर अशी गाडीचा स्पीड लागला, कारण की गटाला थोडी 19-20 गाडी कमी पळाली होती, पण आम्हाला माहिती होतं का सेमीला गाडी जास्तच पळणार, त्याच्यामुळे आता अतिशय सुंदर असा स्पीड लागला गाडी। दादा आता तुम्ही बोलले ना गटाला कमी पळाले, त्याच्यावरती पण टीका होत चालली की मथुर सेमी काढणार नाही अशी भरपूर चर्चा होत होती, पण त्यांना सुद्धा आता मथुरने उत्तर दिलंय। काय बोलाल? मथुरचा विषय असा आहे की काय आपल्याला बोलायची गरजच नाही, मथुर करून दाखवतो दरवेळी, कारण की टीका करणार त्यांना काय घरी बसून ते काय कामच आहे, त्याच्यामुळे काय त्यांच्याविषयी बोलून पण काय फायदा नाही। मथुरने काय केलं आता ते त्यांना दिसलंच असेल। दादा याच्यात मोठा वाट बोलेल ना, आपला कुठे पडतीचा काल होता, पिंटू शेठ मोडक वडकी मैदानात पण रायफल सोबत पैरा जुळून गेला आणि चांगला तो प्रथम क्रमांकाचा म्हणजे दुसऱ्यांदा आपला त्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला। आणि आता या मैदानात कॉकटेल देऊन आपला मथुर आणि कॉकटेल फायनलला राहिला। काय बोलाल त्या मालकाबद्दल? पिंटू शेठचं जेवढं मानावं तेवढं आभार कमीच आहेत, कारण की पिंटू शेठ बोलल्यानंतर दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आहे। कारण की जेव्हा पण आम्ही म्हणजे कधी पहिला नसेल झाला काय केलं तर आम्ही पिंटू शेठला कॉल केला का पिंटू शेठ लगेच नियोजन करतोय, तुम्ही आणा बैल आपण पळूया गाडी। नक्कीच दादा। आपला बिंजोडचा मैदान तिथे कसा एक शर्यत होते आणि हारजीतचा प्रश्न होता, पण इथे एवढ्या टॉपच्या नंदीमध्ये आपला मथुर गट काढून सेमी काढून फायनलला पोहोचतो, तेव्हाचा आनंद कसा असतो? आजचा आनंद तर भरपूरच आहे आमचा सर्वांचा, कारण की एवढ्या वर्षी आम्ही जी मेहनत केली आज ती फळाला आली आमची। कारण की भरपूर वर्षापासून आमचा स्वप्न होता मथुर पुसेगावचा हिंदकेसरी गुलाल मथुरने घ्यावा आणि ती इच्छा आज आमची पूर्ण झाली, त्याच्यामुळे आज आम्ही खूप खुश आहेत। 2024 कसा झाला गेला? 2024 तर म्हणजे भरपूर चांगला गेला, फक्त काय बॅट पॅच आला, बैला लंपी झाली, त्यात आजारातनं पण बाहेर निघून आज 30 दशक आणि तो दरारा घेऊन घाटावरती आणि मुंबईमध्ये पण पळतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती जो आमचा म्हणजे विश्वास आहे त्या विश्वासाला कधीच तो कमी पडून देत नाही, तर त्याचं जेवढं आभार मानू आणि जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे। आणि दादा आपल्या मथुरला ना पहिले कसं उजवी साईड, पण आता दोन्ही साईडनं कधी कोणाशी बोला दोन्ही साईडने खेळायला बघ। हो 100% आता दोन्ही रस्त्यात पब्लिकनं पळतोय आणि आता पण फायनलला पण काहीतरी नियोजन वेगळंच दिसेल तुम्हाला। दादा ही फॅन्स आहे ना, जेव्हा तुम्ही येता ना इथे ही एवढी फॅन्स बघून तुम्हाला सुद्धा घेरलं जातं जेव्हा नसतं राहुल दादा वगैरे, काय बोला त्या फॅन्स बद्दल? काय बोला, कारण काही फॅन्स लोक आहेत ना मथुरला पाहण्यासाठी कुठून कुठून येतात। हो आज पण भरपूर बाहेर फॅन लोक आलेले आहेत मथुरचे, त्यांचा आशीर्वाद आणि प्रत्येक जण जो मथुरचा कट्टर समर्थक आहे देवाला एकच प्रार्थना करतो मथुर गुलालात राहू द्या। जरी आमचं असं नसतं जिथं जाईल तिथं पहिलाच नंबर केला पाहिजे, पण बैल गुलालात राहायला एवढीच आमची अपेक्षा असते, हीच सर्व फॅन लोकांची अपेक्षा असते आणि ते आज अपेक्षा आमच्या मथुरनं पूर्ण केली। आणि सर्व फॅन लोक पण आज मी बघितलं असेल भरपूरच लोक आलेत आज, त्याच्यात सर्वांच्या प्रार्थनेनुसार आज हिंदकेसरी। दादा आता तर लढत होणार आहे, प्रथम क्रमांक भेटो किंवा नको, फॅन्स लोकांना आज मथुर गुलालात राहिला ही त्यांच्यासाठी मोठी गिफ्ट आणि आपल्यासाठी सुद्धा मोठी गिफ्ट आहे। हो आज मथुर गुलालात राहिला हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, अजून फायनल व्हायची बाकी आहे, बघूया आता काय होतं। दादा राहुल दादा नसताना तुम्ही सर्व सांभाळता मुलाखतीपासून नंदीपासून, पण आज मी गौरव दादा नाही बोललाय, पण गौरव दादाला 2 शब्द बोलायला लावेन कारण आज आनंदाचा क्षण आहे। काय बोलाल दादा आज मथुरने हे केलं माहिती ना दादा? कारण गौरव दादा कधी बोलत नाही, पण गौरव दादाची खूप मेहनत असते मथुरच्या मागे। मथुरने काय नाही आम्हाला गुलालात राहायचं होतं ते ठेवलं आम्हाला, दुसरा काहीच नाही, आम्हाला तीच अपेक्षा होती। आजचा गुलाल होता आम्हाला पुसेगावचा, तो मिळवून दिला, आम्हाला लय आनंद झाला आज। नक्कीच दादा 2 शब्द बोलले, मी तुला जास्त विचारणार नाही। आज भारी वाटतोय आणि सर्वांना आनंद वाटतोय, कारण का कुठेतरी बॅकफुटला होता मथुर आणि आज तो फ्रंटला आला आणि लोकांचा लाखो लोकांचा हृदय जिंकला,
याबद्दल शुभमदा जाता तर काय बोला? कारण की बैल थोडा आजारामध्ये होता, त्याच्यामुळे आम्ही बिनजोड केल्या, बिनजोड पडल्या, पण लोकांना काय वाटलं का आता मथुर कमी झालाय किंवा मथुर संपलाय. अशातला कोणताच विषय नाही. तो किंग आहे आणि किंगच राहणार. आणि बिनजोडला पण तुम्हाला येते आता येईलच, कुठं जिथं मैदान असेल तिथं मथुर दिसेल आणि 100% गुलाल करणार म्हणजे करणारच. आता म्हटलं इथलं गेल्यानंतर 31 डिसेंबरला बोनोलीचा मैदान आहे. आता काय बनवली तर सांगता येत नाही, कारण की 2-3 ठिकाणी बैल मिरवणुकीसाठी न्यायचंय. म्हणजे शब्द दिले, आपल्या 21 आईची पालखी आहे तिसगावला, तिथं जाणार आहे. आणि बदलापूरला महोत्सव आहे, तिथं 29 तारखेला जाणार आहे. त्याच्यामुळं अजून काही 31चं नियोजन नाही केलं. धन्यवाद दादा. आज मथुर नक्कीच गुलाल घेईल हीच सर्व फॅनची ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि आमची सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद.